मराठी मालिका विश्वातील एक उत्तम अभिनेत्री, दमदार खलनायिका आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. अपूर्वा कधी आपल्या कामामुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती अत्यंत परखडपणे आपले विचार मांडत असते. काही महिन्यांपूर्वीच तिने तनुज गोवलकर सोबत लग्नगाठ बांधली. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिने आपला साथीदार निवडला. अपूर्वा आणि तनुज या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. आयुष्यात खूप चढउतार आले, पण मी कधीच हार मानली नाही. प्रेमावर विश्वास ठेवायचा कधी थांबवलं नाही आणि एक दिवस मला माझ्या हक्काची व्यक्ती मिळालीच, असं अपूर्वा यावेळी म्हणाली होती. आता अपूर्वाने पुन्हा एकदा नात्यांमध्ये अन्याय सहन करणाऱ्या महिलांना सावध करण्याचा प्रयत्न केलाय. अपूर्वा म्हणते, काही मुली लग्नानंतर कोणत्याही ऐशोआरामाची अपेक्षा करत नाहीत. त्या फक्त अशा घरासाठी प्रार्थना करतात जिथे त्यांना आदर मिळेल, त्यांच्या भावना समजून घेतल्या जातील आणि त्या भावनिकदृष्ट्या सुरक्षित असतील. कदाचित आता याबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्याची वेळ आली आहे. मुलींना हे शिकवा की तडजोड कधीही स्वतःची मनःशांती, स्वाभिमान किंवा स्वतःचा जीव पणाला लावून नसावी. त्यांना हे शिकवा की घरी परत येणं म्हणजे अपयश नाही. उलट सगळं मुकाट्याने सहन करणं आणि त्यातच स्वतःला गमावणं हे खरं अपयश आहे. मी नशीबवान होते की माझ्या कठीण काळात माझे आई वडील, माझा भाऊ, माझी बहीण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मला आज त्यांची खूप आठवण येते. पण त्यांच्या या पाठिंब्याने मला एक गोष्ट शिकवली, एक सुरक्षित जागा एखाद्याचा जीव वाचवू शकते. समाज नेहमीच काही ना काही बोलत राहील. जे लोक आज तुमच्या निर्णयांवरून तुम्हाला जज करत आहेत, तेच लोक जेव्हा तुम्ही आतून तुटत असता तेव्हा मौन बाळगून असतात. म्हणूनच प्रत्येक स्त्रीला हे ठाऊक असायला हवं, स्वतःची निवड करणं हा कधीही स्वार्थीपणा नसतो. कधी कधी वाळलेल्या झाडाला पाणी देणं थांबवून नव्याने सुरुवात करणं हेच सगळ्यात धाडसाचं पाऊल असतं. जर या पोस्टमुळे शांतपणे सगळं सहन करणाऱ्या एका जरी स्त्रीला स्वतःची निवड करण्याची, स्वतःला सावरण्याची किंवा कोणाकडे मदत मागण्याची प्रेरणा मिळाली, तर या पोस्टचा उद्देश यशस्वी होईल, असं अपूर्वाने सोशल मीडियावर लिहिलं आहे. अपूर्वाने आयुष्याच्या एका टप्प्यावर अनेक खस्ता खाल्ल्या आहेत. नात्यामध्ये होणारा त्रास काय असतो हे तिने जवळून पाहिलं आहे. त्यामुळे याच अनुभवातनं आज तिने आपल्या चाहत्यांशी संवाद साधलाय. तुम्हाला अपूर्वाचं म्हणणं पटलंय का, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच.